जय गजानन मंडळी, आज मी तुम्हाला दाखवत आहे तुरीच्या दाण्याची आमटी। तर बघू शकता, त्याला अगदी बेसिक साहित्य पाहिजे, खूप काही साहित्य नको त्याला। सर्वप्रथम दाणे, हे दाणे माझे 2-3 दिवस झाले काढलेले आहेत, त्यामुळे त्याचा रंग बदलला, नाही तर छान हिरवेगार असतात हे दाणे, म्हणून माझे ते फ्रीजमध्ये असल्यामुळे थोडा रंग बदलला। आणि आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरे याचं वाटण, आणि हे बेसिक मसाले, हळद, तिखट, जिरे, मीठ, धने पावडर आणि फोडणीसाठी तेल। इतकं सुटसुटीत साहित्य पाहिजे याला, आणि खूप छान लागते ही दाण्याची आमटी। याला इकडे विदर्भात सोले म्हणतात, तुम्हाला माहीतच असेल सोल्याची आमटी। कुणी वरण पण म्हणते, कुणी दाण्याची आमटी म्हणते, कुणी सोले म्हणते, असे वेगवेगळे नाव आहे याचे, पण चव मात्र एकच आहे सगळ्याची। चला तर मग आता कशी बनवायची आमटी। झटपट होते, अगदी पहिल्यांदा जरी कोणी स्वयंपाक शिकत असेल त्याला सुद्धा ही आमटी येऊ शकते, इतकी सुटसुटीत आणि सोपी आहे ही आमटी। चला करूया मग। अशा प्रकारे दाणे भाजून घ्यायचे, थोडं तेल टाकून कढईमध्ये। असे भाजले की मग मिक्सरला वाटून घ्यायचे। मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थोडं पाणी टाकून फिरवायचं, खूप पाणी नाही टाकायचं, थोडं पाणी टाकून ते दाणे फिरून घ्यायचे। आता वाटण करायचं याचं, असं वाटण तयार होते त्याचं। मिक्सरमधून थोडं पाणी टाकायचं आणि फिरून घ्यायचं, असं वाटण तयार करून घ्यायचं। आता करूया फोडणीची तयारी। आपण जे वाटण तयार केलं आता ते वाटण टाकूया। आणि हे मी मसाले दाखवले, हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे जे मी मसाले दाखवले ते मसाले टाकून घ्या। आणि आता आपण ते वाटण तयार केलं ते वाटण टाकूया। या पद्धतीने आपली दाण्याची आमटी सोले तयार झालेले आहे। बघू शकता तुम्ही, काय छान कलर आला, चव तर इतकी मस्त लागते ना याची अगदी। आणि त्याच्यासोबत आहे कळण्याच्या भाकरी। तुम्ही म्हणत असाल इतका मळका कलर आला, तर त्यात उडीद टाकलेले आहे, कळण्याचं, ज्वारी आणि उडीद, कळण्याचं पीठ, दही, लोणचं आणि हरभऱ्याची भाजी आहे। बघू शकता तुम्ही, शेतातून घोळाना जे म्हणतो आपण ते, तोंडी लावणे। अशा प्रकारे आपला साधा सुधा गावरानी बेत तयार आहे।